हाय, मी कविता माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. तर आज सकाळी शिवच्या बाबाने आणले होते मशरूम, तर मला करायची होती आज मशरूमची भाजी. त्यासाठी मी मशरूम आधी छान स्वच्छ धुवून घेतले, पण ते एका पाण्याने कुठे स्वच्छ होतात, तर यासाठी 2-3 वेळा ते धुवावं लागतात, कारण त्याला भरपूर माती असते. तर यासाठी मी मी छान कोमट पाणीसुद्धा करते, जेणेकरून ते आणखी स्वच्छ होतात. तर तुम्हाला मशरूमचे फायदे तर माहितीच असणार. यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात. तसेच हे हाडांच्या वाढीसाठी पण खूप महत्त्वाचे आहेत आणि याच्यामुळे शुगरसुद्धा कंट्रोलमध्ये राहते. तर इथे माझा मसाला मी भाजत आहे. तर मी सिंपल भाजी करणार आहे, म्हणजे सिंपल मसाले, जास्त हे मसाल्यांचा वापर नाही करणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता साधंच माझं वाटण राहणार आहे. तर इथे आधी मी मसाले पण माझे रेडी होत आहेत, तोपर्यंत माझे मशरूम पण रेडी आहेत. तर इथे बघा स्वच्छ निघाले आणि आता मी ते कट करणार आहे. तर अशा प्रकारे मी छान कट करून घेतले आणि एका साईडने माझे मसाल्याचं वाटणसुद्धा रेडी आहे. मिक्सरमधून मी छान त्याची पेस्ट काढली. तर आता एका कढईमध्ये तेल, मोहरी आणि आपण काढलेला मसाला असं टाकून छान परतून घ्यायचं. तर थोड्या वेळानंतर परतून घेतल्यावर त्याला छान तेल सुटते. तर मसाला छान परतल्यावर आपली छान ग्रेव्ही होते. तर तुम्ही इथे बघू शकता बराच वेळ मी मसाला छान परतून घेतल्यानंतर आपले बेसिक मसाले तिखट, हळद, मीठ आणि धने पावडर, जिरा पावडर आणि छान मसाला असे मी सर्व टाकला आणि तुम्ही बघू शकता की त्याच्यानंतर परतून घेतला, त्याला छान तेल सुटलं. नंतर थोडंसं पाणी टाकायचं, त्याच्यामुळे काय होते त्याला छान तर्री येते. तर तुम्ही इथे बघू शकता सिंपल मसाल्यामध्ये पण छान अशी भाजी होते. नंतर मी त्याच्यामध्ये टाकले मशरूम. तर आपण जे कट केलेले मशरूम होते ते सर्व टाकायचे आणि छान वाफेवर होऊ द्यायचे. नंतर त्यामध्ये टाकायचं थोडंसं गरम पाणी, जेणेकरून छान ग्रेव्ही येते आणि आपली भाजी पण छान टेस्टी होते. थंड पाणी टाकायचं नाही, कारण त्याच्यामुळे मशरूम लवकर शिजत नाही आणि गरम पाणी टाकल्यावर ग्रेव्ही पण छान येते आणि भाजी पण लवकर शिजते. तर इथे भाजी तर शिजत होती, सोबत मी पोळ्या पण करायला घेतल्या, कारण माझ्या पोळ्या बाकी होत्या. तर मी पटापट पोळ्या करत होते. त्याच्यानंतर लावणार होती छान जीरा राईस. तर अशा प्रकारे माझा स्वयंपाक लवकर झाला आणि तुम्ही इथे बघू शकता माझी भाजी पण रेडी आहे. तर अशा प्रकारे छान सिंपल भाजी तुम्ही मशरूमची करू शकता. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि आता मी बनवणार आहे शिवला जेवायला, कारण शिवला लागली होती भूक. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर.